श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजप कार्यालयातील भाजपच्या राजा गणरायाचे शुक्रवारी मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आले विसर्जन। विसर्जन मार्गावरील खड्डे मनपाने बुजवावे यासाठी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीतर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन। ओसवाल नगरातील उत्तरमुखी हनुमान मंदिर युवा ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन। शहरातील दाते रेजन्सी येथे खोलतळ या मराठी चित्रपटाच्या टायटल अनावरणाचा कार्यक्रम संपन्न। आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आयुष्यमान व आभा कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील भाजप कार्यालयातील भाजपच्या गणरायाचे शुक्रवारी मोठ्या धूमधडाक्यात विसर्जन मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील चाळीसगाव रोडवरील भाजपच्या कार्यालयात भाजपचा राजा गणराय एक दिवस आधीच विराजमान झाला होता आणि आता एक दिवस आधीच गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या धूमधडाक्यात काढण्यात आली। भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव रोडवर निर्माणाधीन भाजप कार्यालयात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी बाप्पा विराजमान झाला होता। गणेश चतुर्थीला प्रत्येक जण आपला घरचा गणपती आणि परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये व्यस्त असल्याने एक दिवस आधीच गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची संकल्पना गजेंद्र रामपळकरांनी मांडली। त्यानुसार धुळ्यातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथून भाजपच्या राजाची एक दिवस आधीच मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली। शुक्रवारी एक दिवस आधीच गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या धूमधडाक्यात निघाली। या विसर्जन मिरवणुकीत भाजपचे सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते। गुलाल उधळत बाप्पाचा जयघोष करत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी आमदार कुणाल पाटील, माजी महापौर प्रदीप करपे, डॉक्टर सुशील महाजन, रवींद्र बेलपाटक, विजय पाचापूरकर, जितेंद्र चौटिया, महादेव परदेशी, महेश मिस्त्री, हिरामन गवळी, भिकन वराडे, अमित पवार, धीरज कलंत्री, ललित माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, अमोल मासुळे, ओम खंडेलवाल, निलेश नेमाने, सुनील चौधरी, स्वामी कुटे, जयेश मगर, पप्पू डापसे, कमलाकर पाटील, योगेश चौधरी, विलास पाटील, रवींद्र मोरे, सागर कोडगीर, सुहास आंपळकर, छोटू थोरा, दगडू बागुल, सागर चौधरी, यशवंत येवलेकर, तुषार भागवत, पंकज दात्रक, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, प्रकाश उबाळे, भगवान देवरे, मुन्ना अग्रवाल, श्याम सुंदर पाटील, सतीश आंपळकर, केतन गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी आंपळकर, मायादेवी परदेशी, आरती पवार, मोहनी गौंड, मोहिनी दात्रक, उमा कोळवले यांच्यासह भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धुळे शहरातील गणरायाच्या विसर्जन मार्गावरील खड्डे मनपाने बुजवावे यासाठी धुळे महानगर नागरिक हक्क संघर्ष समितीतर्फे प्रतिकात्मक गणरायाला रस्त्यावर उभे करून अनोखे आंदोलन करण्यात आले। धुळे शहरात गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे मनपाने बुजवावेत यासाठी धुळे महानगर संघर्ष समितीतर्फे प्रतिकात्मक बाप्पा रस्त्यावर उभा करून मनपा विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले। गणरायाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास उरलेले असताना धुळ्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे तेथेच मोठे मोठे खड्डे पडले आहेत। पावसामुळे त्यात पाणी साचले आहे। विसर्जनासाठी बाप्पाचा प्रवास खड्ड्यामधून करविणार का असा सवाल धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीतर्फे करण्यात आला आहे। त्यामुळे गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे मनपाने त्वरित बुजवावे यासाठी मनपा विरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात समितीचे अध्यक्ष कैलास हजारे, रमेश पोद्दार, संजय बगदे, मिलिंद सोनवणे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, पप्पू साहनी, मनोज राघवन, मुकेश गुप्ता, ॲडव्होकेट राजेंद्र गुजर, अमित सोनवणे आदी सहभागी झाले होते। आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे। एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं। कारण उद्या विसर्जन आहे, गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही। म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं। हे जे आंदोलन आहे संजय बगदे यांच्या अभिनव आंदोलन आहे, त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं। एक प्रतिकात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला उद्या कशी अडचण होणार आहे विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं। महापालिका प्रशासनाला विनंती आहे, कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेल्या आहेत आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली
तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल, हे त्यांनी याची नोंद घ्यावी. आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ. धुळे शहरातील देवपुरातील ओसवाल नगरातील उत्तरमुखी हनुमान मंदिर युवा ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी सत्यनारायण पूजा, रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील ओसवाल नगर मधील उत्तरमुखी हनुमान मंदिर युवा ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ओसवाल नगर मधील उत्तरमुखी हनुमान मंदिर युवा ग्रुपच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी गणरायाची आरती करून सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करणाऱ्या दात्यांना आयोजकांकडून प्रशस्तीपत्र तसेच 20 लिटर पाण्याचा जार बक्षीस म्हणून देण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा ओसवाल नगर तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी ओसवाल नगर तसेच आजूबाजूच्या कॉलनीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमानिमित्त ओसवाल नगर उत्तरमुखी मारुती मंदिर व कुणकेश्वर महादेवाच्या मंदिर या ठिकाणी जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी, सगळ्या तरुणांनी यांनी या ठिकाणी रक्तदान करीत आहेत आणि रक्तदान करत असताना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालेलं आहे. असं नेहमी देशाचं चांगल्या प्रकारचं काम होत राहो. तसंच या ठिकाणी तरुण मित्रमंडळींनी या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सकाळपासून या दुपारपासून भंडाराचा लाभ घेत आहेत. तरी या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देणे अनेक मान्यवर येऊन गेले. आत्ताच सागरभाऊ या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आम्हाला शोभा वाढवली. असं नेहमी त्यांचं सहकार्य राहू आणि ब्लड बँकवाल्यांचे जे काही या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी विनंती. दान केलेले रक्तदात्यांना या ठिकाणी रक्त ब्लड बँक यांच्यातर्फे पाण्याचा जार आणि त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. निमित्त ओसवाल नगर परिसर येथे उत्तरमुखी हनुमान मित्र मंडळ यांच्यातर्फे गणपती उत्सवानिमित्त आज भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येथे भव्य असा रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले. त्यानिमित्ताने रक्तदान शिबिराला धुळ्यातील जीवन ज्योती ब्लड बँकेमार्फत त्यांच्या टीमने देखील सहकार्य केले व पावसाचा देखील खूप सकाळपासून जोर असल्या कारणाने देखील येथील रहिवाशांनी भंडाऱ्याचा भरपूर प्रमाणावर लाभ घेतला व आपल्या परिसरातील तरुण मित्रांनी खूप परिश्रम घेऊन आजच्या भंडाऱ्याचे आयोजन केले. तसेच येथील परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे देखील सहकार्य लाभले. त्यांच्या आशीर्वादासाठी आम्हाला शुभेच्छा मिळाल्या. आज उत्तरमुखी हनुमान मित्र मंडळाने मला देखील आरतीसाठी आमंत्रित केले होते. त्यानिमित्ताने त्यांचे देखील मनापासून आभार व यापुढे देखील या परिसरातून असे धार्मिक, सांस्कृतिक विविध प्रकारचे कार्यक्रम नेहमी होत राहतील अशा आमच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा. सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना माया सिनेविजन अँड 369 प्रोडक्शनच्या वतीने निर्मित केल्या जाणाऱ्या खोलतळे या मराठी चित्रपटाच्या टायटल अनावरणाचा कार्यक्रम शहरातील दाते रेजन्सी येथे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला. माया सिनेविजन अँड 369 प्रोडक्शनच्या वतीने निर्मित केल्या जाणाऱ्या खोलतळ या मराठी चित्रपटाचा टायटल अनावरणाचा समारंभ शहरातील दाते रेजन्सी येथे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला. प्रोड्युसर आकाश भामरे आणि डायरेक्टर भूषण बिरारी यांनी माया सिनेविजन अँड 369 प्रोडक्शनद्वारे निर्मित केल्या जात असलेल्या खोळतळ या मराठी चित्रपट संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की खोळतळ ही भारतातील पहिली मराठी मल्टिवर्स मूव्ही असून सस्पेन्स, थ्रिलर आणि केमिस्ट्री यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विविध कलावंतांच्या भूमिका असून यासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेश पट्ट्यात ऑडिशन घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चित्रपटात साऊथ इंडियामधील काही स्टार कास्ट मंडळी देखील प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलावंतही चित्रपटात असणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ यासह राज्यातील काही भागात तसेच साऊथ इंडियामध्ये देखील करण्यात येणार आहे. साधारणतः 6 महिन्यात या चित्रपटाची निर्मिती पूर्ण होईल. विशेष म्हणजे या चित्रपटात दिग्दर्शक भूषण बिरारी यांचे कुटुंबीय आणि नातलग देखील वेगवेगळ्या भूमिकेत दिसतील.
एकूणच चित्रपटाच्या निर्मितीचा कारभार संपूर्ण युवा टीम सांभाळत आहे. या प्रसंगी चित्रपटाचे प्रोड्युसर आकाश भामरे, डायरेक्टर भूषण बिरारी, कस्टम दीक्षा भोसले, स्क्रिप्ट रायटर जुगल चव्हाण यांच्यासह चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. आणि माझे जे वडील आहे संजय बाबरे म्हणून, तर माझ्या वडिलांना ऍक्टर बनायचं होतं एक टायमाला. त्या टायमाला आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट होती आणि पप्पांचं ऍक्टर बनायला गेले तर आजीला भांडे धुवा लागतील अशी कंडिशन होती घरामध्ये. त्यामुळे पप्पा ऍक्टर बनू शकले, त्यांना चान्स पण आला होता त्या वडिलांना. मग पप्पा म्हणे की मी तो ऍक्टर नाही बनू सका, मेरा बेटा बनेगा. बट ते म्हणतात ना की तुम्हाला जर ऍक्टर बनायचंय, काही बनायचं तर तुम्हाला इकॉनॉमिकली बॅकअप पाहिजे असतो प्रत्येकाला. इकॉनॉमिकली बॅकअप कडे जेव्हा लक्ष द्यायला जातो, कोणी इन्फ्लुएन्सर असो कोणी असो, तर त्या टायमाला काय होतं, त्याचा पॅशन कडे जो फ्लो असतो तो कमी होतो. म्हणजे मग आपण काय होतो, पॅशन कडे जो फ्लो आहे तो कमी होत जातो आणि पैशांमुळे माणूस कम्फर्ट झोन मध्ये अडकायला लागतो. काहींना नोकरी तयारी वाटायला लागते, काहींना बिझनेस तयार वाटायला लागतो. पण अशा याच्यामध्ये कुठं ना कुठं त्याची पॅशन असते ती राहून जाते. तर माझं जे प्रोडक्शन हाऊस ओपन केलेलं आहे आता मी, 369 प्रोडक्शन. 369 इज द मॅनिफेस्टेशन. इफ यू चेक ऑन इंटरनेट तर तुम्हाला 369 मॅनिफेस्टेशन बद्दल खूप ऐकायला मिळेल. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू एकदा मॅनिफेस्ट करून बघ म्हणे. तर ते जेव्हा मी मॅनिफेस्ट केलं, माझा पहिला बिझनेस होता इलेक्ट्रॉनिक्सचा, 369 इलेक्ट्रॉनिक्स. मी शिरोडून स्टार्ट केलेला आहे. त्या बिझनेसमध्ये असं राहतं की युअर फर्स्ट बिझनेस इज नॉट युअर लास्ट बिझनेस. तर तो माझा स्टार्ट होता आणि माझा एंड पण तोच आहे जो मी प्रोडक्शन हाऊस ओपन केलेला आहे. आणि मी अशा वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये जाऊन आज मी प्रोड्युसरची भूमिका घेतो आहे. तर मग उस टाइम जो पॅशन रह गई थी, तर ती पॅशन मला कंट्रोल करायची होती. मग म्हटलं मी ते आता ऍक्टर बनेल, याला तर वेळ आहे. धुळे शहरातील देवपुरातील नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आयुष्यमान व आधार कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने नागरिकांना आयुष्यमान व आभा कार्ड काढण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट पासून सदर उपक्रमास सुरुवात झाली असून 13 सप्टेंबर पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष उर्मिला पाटील, सागर कांबळे, बबलू गिडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपले धर्मयुक्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आपले सागरभाऊ कांबळे जे आयोजक आहेत आणि त्यांनी इथे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्डची सुविधा आपल्या सगळं जनसामान्यांपर्यंत पोहोचवतात आहे. आणि त्या निमित्ताने 21 तारखेपासून सुरू झालेला आहे, ऑगस्टपासून, आणि 13 सप्टेंबरला संपणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना आयुष्यमान कार्डची सुविधा आयोजक आपले सागरभाऊ हे पुरवणार आहेत. तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं सागरभाऊंच्या मार्फत मी सांगते की सगळ्या पालकांनी एक मुलांचं करा आभा कार्ड, की त्याला वयोगट कमी आहे आणि आयुष्यमान कार्डला 15 वयोगट मान्य आहे. 15च्या पुढच्या लोकांनी मग एज ग्रुप सिनियर सिटीजन वगैरे सगळ्यांचं होणार आहे. आणि या स्कीमचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हे सागरभाऊ सांगू इच्छितात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप कार्यालयातील भाजपच्या राजा गणरायाचे शुक्रवारी मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आले विसर्जन. विसर्जन मार्गावरील खड्डे मनपाने बुजवावे यासाठी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीतर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन. ओसवाल नगरातील उत्तरमुखी हनुमान मंदिर युवा ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा, रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन. शहरातील दाते रेजन्सी येथे खोलतळ या मराठी चित्रपटाच्या टायटल अनावरणाचा कार्यक्रम संपन्न. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आयुष्यमान व आभा कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.